होय, मी सावित्रीबाई फुले बोलते. माझ्या मनातील भावना मीच बोलते. श्रीच आहे या अलिक विश्वाची शान, सर्वांनीच राखावा तिचा सन्मान. या अलिक विश्वाची शान, सर्वांनीच राखावा तिचा सन्मान. तिच्या पायीच संसारी सुख वैभव खेळते. तिच्या पायीच संसारी सुख वैभव खेळते. मी सावित्रीबाई. तुमच्यातील बरेच लोक मला ओळखत असतील. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. संपूर्ण भारतात माझा जन्म बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. लग्नानंतर माझ्या पतीने मला लिहायला वाचायला शिकवले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. त्या काळी मुलींच्या शिक्षणाला विरोध होता. लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हते, परंतु माझ्या पतीने मुली शिक्षित व्हाव्यात, पुरुषांप्रमाणे त्यांना मानाचे स्थान मिळावे यासाठी स्त्री शिक्षण सुरू केले आणि त्या संस्कारात मी त्यांची साथ दिली. म्हणून मला पहिल्या महिला शिक्षिकेचा दर्जा मिळाला. पण समाजातील काही कर्मठ लोक मात्र त्यास विरोध करू लागले, तरी मागे सरकले नाही, डगमगले नाही. मी आणि माझे पती ज्योतिबा यांनी मिळून लावलेले रोपट्याचे आज वटवृक्षांतर रूपांतर झालेले पाहायला मिळत आहे. याचा मला अभिमान वाटतो. आज असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे महिलांचा सहभाग नाही. आज इथे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे महिलांचा सहभाग नाही. स्त्री शिक्षण हे त्या काळाची गरज होती, याची जाणीव महात्मा फुले यांना होती. महात्मा फुले यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून महिलांसाठी रात्र कष्ट घेतले. महिलांची आज प्रगती दिसून येत आहे. आज माझे तुमच्या समोर एकच मागणे आहे की समाजामध्ये महिलांवर मुलींवर अत्याचार होतात. मुली सुरक्षित नाही. मुली शिक्षणापासून वंचित आहे. काही मुली शिक्षणापासून वंचित आहे. मुलींना शिक्षणापासून दूर करू नका. मी सुरू केलेले कार्य तुम्ही पुढे घेऊन जावे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.